सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आलो होतो सातारीला. तर आमची सुरुवात झाली सकाळी लवकरच कामाने. तर मी रांगोळ टाकून घेतली होती. लेकरं पण उठले होते लवकर, कारण आज आम्हाला वळवट बनवायचं होतं त्याच्यामुळं. आणि शिवममध्ये रूममध्ये होता तो जो डायनिंग, तो वसरीला आणून ठेवत होता. रिधी आणि शिवम त्या दोघांचं चालू होतं असं. आणि मी इकडं बनवत होते स्वयंपाक. लेकरांना चहा दूध वगैरे करून दिलं आणि त्यांचं कामं चालू झाली. मग ते म्हणले की तू स्वयंपाक ते आवरून घेतो, पण आम्ही दुसरी कामं करतो. तर या दोघांच्या असं मस्ती करत चालू होते कामं. तर रिधूबाईनं खुर्चीला गाडाच बनवलं होतं. त्याच्यानंतर तिने अशी सुंदर अशी देवपूजा केली होती. रिधीला देवपूजा करायला खूप आवडतं. खूप सुंदर अशी देवपूजा करते. देवीचं मळवट वगैरे भरते ती, बघा. आणि सातारीला आम्ही आलो होतो म्हणजे उन्हाळ्यातील कामं पण करायची होती आणि सण पण आहेत आपले. शिमगा तसंच पाडवा आहे. त्याच्यामुळं मग आता शेतकऱ्याचं म्हणलं तर मेन पाडवा असतं. त्याच्यामुळं आम्हाला गावाकडे यावंच लागतं. मग आम्ही सर्वांनाच घेऊन आलो होतो. तर हे 2 वर्षाखाली आणलेलं शिवलिंबू आहे. तर खूप मोठे होतं अगोदर. तर त्याच्यानंतर सुकून एवढं झालेलं आहे छोटं. ते आम्ही मंदिरातच ठेवतो नेहमी. आणि तिनं तुळशीपाशी पण खूप छान पूजा केली होती. रांगोळ काढली होती, मला दाखवत होती. आणि ही सगळी कामं झाल्यानंतर आम्ही आलो होतो वर छतावर वळवट बनवण्यासाठी. आणि अडचणी सारख्या येतच असतात. तर आमची लाईट म्हणजे गावाकडली सारखी लाईट जातच असते. आणि थोड्या वेळाला गेली, परत आली. तर अशा दोऱ्या बांधल्या होत्या शिवमनं आणि सिद्धीने वळवट टाकण्यासाठी. मी असे पीठ मळून ठेवत होते. त्याच्यानंतर अशी मशीन पण लावली. तर शिवमनं असं दोऱ्या ते बांधून ठेवल्या. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली होती वळवट वळायला. थोडा वेळ लाईट पण होती. नंतर लाईट गेली आणि त्याच्यामध्ये मशीनचा नट पण स्लिप झाला होता. तो पण सारखा निघत होता. कसाबसा कपडा टाकून आम्ही बसवला आणि आमचं काम चालू ठेवलं होतं. सिद्धी फडकत होती. तर थोडं वळवट बनवलं. त्याच्यानंतर नट का बसत नव्हता. मग त्याच्यामध्ये 1-1.5 तास आमचा गॅप झाला. आणि त्याच्यानंतर लाईट पण आली, पण नट का भेटला नव्हता. त्याच्यामुळे शिवमनं परत गावात दुकानातून नट आणला आणि परत मग आम्ही वळायला सुरुवात केली. आणि कसंबसं काल वळवट पूर्ण केलं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.